कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या वाती आणलेत, लावू का समय? नाही नको ठेवा, मी लावते नंतर। हे जरा प्लीज घेऊन जा। आणलंस का सगळं? होय। हा जा आत नेऊन ठेवून दे। हा मी बघते नंतर। कसली एवढी समधी तयारी? आरतीची तयारी केली आणि आता अक्षराच्या घरचे पण येत आहेत ना। अगं बाया, सुनेच्या घरच्यांसाठी एवढी तयारी? म्हणजे काय अगदी जंगी स्वागत करणार आहे मी त्यांचं। नाही म्हणजे सुनेच्या घरच्यांसाठी एवढं काय करायचं नसते। आम्ही तर कवा बी काय बी केलं नाही। म्हणजे आई म्हणजे लेकीच्या घरचं काही खायचं प्यायचं नसतंय ना व, मग एवढी संधी कशाला तयारी करायची असं म्हणाले म्या। नाही म्हणजे ती परंपरा असतात म्हणतात ना व, म्हणून म्हणलं। म्हणजे लेकीच्या घरचं काही खायचं नसतंय का प्यायचं नसतंय। आता समजा उद्या माझ्या लेकीचं लगीन झालं तर मी थोडीच तिच्या सासरचं काही खाणार आहे का पिणार आहे? नाही। हा म्हणजे ते काय असते ज्याचा त्याचा प्रश्न असतोय म्हणा। नाही नाही, तुम्ही सगळं म्हणताय ते बरोबर आहे, पण काय या सगळ्या जुन्या रीती परंपरा झाल्या, हं? काळानुसार बदलायला हवं की नाही? आणि सणवार म्हटल्यानंतर फक्त ह्या अशा रीती परंपरा नसतात, तर एकत्र येणं असतं, एकमेकांच्या घरी जाणं असतं, पाहुणचार घेणं असतं। आता आपण घरात इतकं गोड करतो ते काय फक्त आपल्यासाठी असतं? सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा आनंद घ्यायचा असतो, आस्वाद घ्यायचा असतो। आणि काय मी माझ्या मुलाच्या लग्नात नव्हते ना, त्यामुळे मला असं वाटतंय की मी त्यांचं अगदी छान मस्त मनापासून स्वागत करावं। आणि फक्त परंपरा रीत म्हणून नाही, तर अगदी मनापासून ते सगळं करण्याची माझी इच्छा आहे। नाही म्हणजे तुमचं समज बरोबर आहे म्हणा, पण आता लगीन होऊन 1 वर्ष होत आलं की आता कसल्या रीतीभाती पाळायच्यात? आणि तुम्ही नसताना आमच्या ताईनं भरपूर काय काय केलंय हो। दुर्गे, काय चाललंय तुझं? हा, तुझ्याच पदाचं जात असल्यावानी काय बोलतीयस? अगं करू दे ना त्यांचं, त्यांना काय करायचं ते। तू न ग उगा मध्ये मध्ये बोलूस। अगं मी कवा तर काय तर बोलते काते, मी आपलं माझं मत सांगितलं। हा तुझं मत कोणी विचारले का? न ग तवा सांगा या। हा काय मत? जा फुलाची पडी राहिली ती घेऊन ये। अक्षरा, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस। नाही ठीक आहे। काय त्या जे काय बोलतात त्यांना काही भानच नसतं, कसलाही मागचा पुढचा विचारच करत नाहीत। खरंच ठीक आहे, मला सवय झाली आता। पण थँक्यू। थँक्यू कशाबद्दल? अहो मला माहित नव्हतं तुम्ही एवढी सगळी तयारी करणार आहात माझ्या घरच्यांसाठी। खरंच थँक्यू। अक्षरा, मगाशी मी म्हटलं ना, मला खरंच उत्सुकता आहे ग तुझ्या आई वडिलांना भेटण्याची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।